कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। देवाचे द्वारी वाक्षण भरी तिने मुक्तिचारी साधिलेल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाय सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। श्रीमंत श्री ज्ञानोबाराय या अभंगातून आपल्याला जीवन जगण्याचे अत्यंत महत्वाचे सिद्धांत सांगतात। जीवन जगत असताना माणसाला कशाचा ना कशाचा तरी आश्रय घेऊन जीवन जगावं लागत असतं। जीवन जगत असताना माणसाला काहीतरी पुढे काय दिसायला पाहिजे, हे दिसायला पाहिजे असे त्यानुसार आपण जीवन जगू शकतो। अशी काहीतरी एक वस्तू पुढे असायला पाहिजे, काहीतरी नियम पुढे असायला पाहिजे। जीवन जगता असताना काही नियम आपण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावं ते या हरिपाठ प्रकरणातून ज्ञानोबा आपल्याला सांगतात। हरिपाठ हा ग्रंथ अत्यंत सूत्रबद्ध ग्रंथ आहे। थोडक्यात पण त्याचा अर्थ काही अत्यंत विस्ताराने आपण थोडक्यात जमेल तसा अर्थ बघण्याचा प्रयत्न करू। हरिपाठात ज्ञानोबा हरिपाठात आपल्याला जर पाहिलं, आपण विचार केला तर हरिपाठ हा ग्रंथ अत्यंत सामान्य म्हणून धरलेला जातो। बघा, आज जर आपण संपूर्ण महाराष्ट्रात जर पाहिलं, कीर्तनकार असो भजनी असो, हे हरिपाठ काय झालं, रोज म्हणून त्याचं काय झालं, अतिपरिचयात आवडण्या होती। एखादी जर गोष्ट आपल्याला जर नित्य प्राप्त होत असली तर काय होती, तिची आपल्याकडून सहजच अवज्ञा होऊन जाते, तिचं महत्व आपल्याला कळत नाही। तसंच हरिपाठाचं झालं। हरिपाठ काय झाला, आपल्याला सहज प्राप्त झाला। 27 अभंगाचा आहे, रोज म्हणता येतो, मराठीत आहे, त्यामुळे काय झालं, आपल्याला त्याचं महत्व कळत नाही। तो इतकाही सोपा नाही की सर्वसामान्य जीवाला तो हरिपाठ कळेल। हरिपाठ वास्तव जर पाहिलं तर ज्ञानेश्वरी पेक्षाही हरिपाठ कठीण आहे। असं कसं मानसाल तुम्ही? अहो, हरिपाठ हा सूत्र आहे आणि सूत्राचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी, हरिपाठाचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। पण यावर अशी एक शंका उत्पन्न होऊ शकते की सूत्र अगोदर लिहिण्यात येतं। आता आपण जर बघितलं, सूत्रकारांनी सूत्र लिहिली आणि त्याच्यावर काय झालं, मग वार्तिकारांनी भाष्य केले, पण त्याच्यावर काय, त्याच्यानंतर आधी सूत्र झाले नंतर भाष्य केलं। पण जगामध्ये एकमेव ज्ञानोबा असे आहे, त्यांनी अगोदर भाष्य केलं आणि नंतर त्याच्यावर सूत्र लिहिलं। हरिपाठ हा सूत्रबद्ध ग्रंथ आहे आणि तो अत्यंत क्लिष्ट असा ग्रंथ आहे। बघा, आपल्या महाराज लोकांनी काय केलं, त्याला संसारिकासाठी म्हणून तो अत्यंत त्याची पातळी खाली आणली। तो आपण समजतो, आपल्या डोक्याचा जो आपण विचार करतो ना, तितके हरिपाठाचा इतका सामान्य नाही। हरिपाठ आपल्याला जितका सोपा वाटतो, तितका सामान्य वाटतो, तितका हरिपाठाचा अर्थ इतका सोपा नाही, इतका सामान्य नाही। आपण आता पदापदाचं थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू। ज्ञानोबा आपल्याला काय करतात, जीवन जगण्याचे सिद्धांत सांगतात या अभंगातून। या अभंगातूनच नव्हे तर हा संपूर्ण हरिपाठच काय आहे, सिद्धांत आहे, सिद्धांत। ज्ञानोबा सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण बरी तिने मुक्तिचारी साधिले। शब्द बघा, ज्ञानोबा काय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण बरी। देवाच्या द्वारात जर तुम्ही उभा राहिला तर काय होईल, त्याही मुक्ती तुम्हाला प्राप्त होते। असाच अर्थ आपण सांगत ऐकत आलो आतापर्यंत। प्रत्येक कीर्तनकार काय सांगतो, देवाची द्वारी उभा क्षण बरी, आणि तुम्ही देवाच्या द्वारामध्ये उभा राहा, तुम्हाला काय होईल, चार मुक्ती प्राप्त होईल, असा अर्थ नाही बरं याचा। देव आपण आता बघू, त्याचं टप्प्याटप्प्याने चिंतन करू। पहिला टप्पा जर बघितला आपण, काय देवाची द्वारी। देवाची द्वारी म्हणजे काय, देवाचं द्वार म्हणजे नेमकं काय? आपण जर पाहिलं तर मंदिर, देवाचं घर म्हणजे मंदिर, आणि मंदिराच्या द्वारात जर जाऊन आपण उभा राहिलो तर आपल्याला काय होईल, चारी मुक्ती प्राप्त होईल, असा याचा अर्थ वाटतो का? आपण जर सामान्य दृष्टीने जर पाहिला, हाच अर्थ याचा निघतो। मंदिराच्या द्वारात उभा राहायचं, मंदिरामध्ये देव असतो आणि त्या द्वारात जर उभा राहिलं तर काय होईल, चारी मुक्ती प्राप्त होईल, असा याचा सामान्य दृष्टीने जर अर्थ पाहिला असं वाटतो, पण इतका सामान्य याचा अर्थ नाही। देव 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 या शब्दाचा अर्थ काय हो? देव या शब्दाचा अर्थ प्रकाश, प्रकाशमय, दिव्य, ज्ञान। ज्ञानाचं दुसरं नाव काय आहे? देव आहे। ज्ञानाचं दुसरं नाव काय आहे? प्रकाश आहे। देवाच्या द्वारात उभं राहायचं म्हणजे मंदिराच्या द्वारात नव्हे तर ज्ञानाच्या द्वारात उभं राहायचं। आपल्याला जर चार मुक्ती जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर ज्ञानाच्या द्वारात उभं राहावं लागतं, मंदिराच्या नव्हे। ज्ञानाच्या साधना जी मुक्तीसाठी जी साधना सांगितली, आपल्याला जो मार्ग सांगितला,
त्या मार्गामध्ये उभा राहायचं, साधनाच्या द्वारात उभा राहायचं, ज्ञानाच्या द्वारात उभा राहायचं. मुक्ती जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं? ज्ञान प्राप्त करावं लागतं. ज्ञानाने मुक्ती मिळत असते. म्हणून तुम्ही काय करा? देवाच्या द्वारात उभा राहा. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही ज्ञानाच्या द्वारात उभा राहा. ज्ञानाच्या द्वारात जर तुम्ही उभा राहिला, उभा राहा, उभा, ज्ञानाच्या द्वारात बसू नका. ज्ञानोबारायचा कसा शब्द आहे बघा, उभा राहा, उभा. बसाही म्हणलं नाही, थांबाही म्हणलं नाही. ज्ञानाच्या द्वारात देवाची द्वारी थांबा म्हणलं नाही, ज्ञानाची देवाची द्वारी बसाही म्हणलं नाही. देवाची द्वारी उभा, उभा राहा, उभा. उभा या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर व्हा. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही काय असा बाकीचं सर्वस्व सोडून देऊन ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर व्हा. ज्ञानाच्या द्वारामध्ये तुम्ही काय व्हा? साधनाच्या मार्गावर तुम्ही तत्पर व्हा. म्हणजे उभा. उभा या शब्दाचा अर्थ काय? तत्पर व्हा. देवाची द्वारी उभा, ज्ञानाच्या द्वारात तुम्ही उभा राहा. आणि उभा राहून कसं राहा? तत्पर राहा. मग असं जर तुम्ही तत्पर राहिला तर मुक्ती मिळालच असंही नाही बरं का. ज्ञानाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर मुक्ती मिळते. चारही मुक्ती मिळते, 4 मुक्त्या मिळतात. पण उभा राहिल्याच्या नंतर मिळतातच असं पण नाही. मिळतात पण मिळतातच असं नाही. म्हणजे प्रत्येकालाच मिळतात असं नाही. तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल? कष्ट करावं लागेल. ज्ञान मिळवण्यासाठी माणसाला ज्ञान फुकट मिळत नसतं. आपण जर विचार जर केला, या जगामध्ये एकच अशी गोष्ट आहे ती मिळवल्याशिवाय मिळत नाही, त्याला कष्टच घ्यावं लागतात. तुम्ही जर बघितलं, वडील उपार्जित जर संपत्ती जर असली आपली, वडिलांनी जेवढं काही धन कमावलं ती मुलाला सहज प्राप्त होतं. वडिलांनी जी प्रतिष्ठा कमावली ती मुलाला सहज प्राप्त होती. पण ज्ञान, एखाद्यांचा वडील कलेक्टर असला म्हणजे मुलगा कलेक्टरच होतो असं नाही. एखाद्यांचा वडील जर कधी एखाद्याचे वडील वकील असले तर मुलगा वकीलच होईल सांगता येत नाही. का होत नाही? तर ते ज्ञान आहे. ज्ञान हे मिळावं लागतं. ते वडील उपार्जित मिळत नसतं. संपत्ती तुम्हाला वडील उपार्जित मिळू शकते, पण ज्ञान असं आहे ते सायास केल्याशिवाय प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी माणसाला आयुष्य झुकून द्यावं लागतं, तारुण्य व्हावं लागतं. ज्या माणसाने ज्ञान मिळवण्यासाठी तारुण्य वाहिलं ना त्याचं जीवन सफल.